दादा साऊंडच्या समोर बसलेले माझे दादा जरा खाली उतरा प्लीज 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 प्लीज. एकच वादा प्लीज थँक्यू थँक्यू. 9 नंबर उमेश लक्ष असेल प्रशांत शरद गुणाजी कबड्डी संघ. तर सामना पण अत्यंत महत्वाचा. शरद गुणाजी कबड्डी संघाने टॉस जिंकला, त्यांनी अंगण घेतलं. याचा अर्थ भैरेश्वर हवेली संघाला रेड करण्याची संधी मिळणार आहे आणि हा अटीतटीचा सामना. तर त्यात काही शंका नाहीये. यापूर्वी देखील ही स्पर्धा त्यांनी गाजवलेली आहे. कबड्डीच्या पटलावरती त्यांचा खेळ बहारदार झाले. अपेक्षा फार असतील दोन्ही संघांकडनं. नक्कीच श्री भैरेश्वर हवेली मध्ये आपण मनोज पाहतोय, अविनाश, संकेत, किरण, निवृत्ती आणि 33 नंबर उमेश. तर शरद गुणाजी कबड्डीकडे आपण पाहतो सुजित आणि हवेली. सामना अटीतटीचा असताना यात काही शंका नाहीये. साहिल, त्यानंतर प्रबंध जयेश, शुभम, सुजित आणि मोहितेश विशाल. सामन्याला सुरुवात झालेली आहे. मगाची ज्या मनोजची चर्चा झाली तो मनोज आपल्या स्क्रीनवरती जेडीसीच्या माध्यमातून आपण पाहू शकता. मैदानाच्या डाव्या आणि उजव्या कोपऱ्यावरती अत्यंत सुंदर पद्धतीनं चढाई, पायांचा छान वापर खूप सुंदर आहे. त्याचबरोबर दुसऱ्या पद्धतीनं डिफेंडर देखील चांगली कामगिरी करतायत. तो एक महत्वपूर्ण सामना प्रेक्षकांसाठी एक उत्कंठवर्धक सामना निश्चितच येतोय आणि मॉन्टेसन कॉम्पोमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सर. धन्यवाद प्रशांत. दोन संघांमध्ये तुल्यबळ संघ सामना यावेळी पकड केली आहे, अँकल होल्ड केले, मागे खेचलाय, पॉइंट मिळवलाय. एका ठिकाणी श्री भैरेश्वर शिव हवेली तर दुसऱ्या ठिकाणी शरद गुणाजी कबड्डी संघ. यावेळी आपण पाहतोय चढाई. मागील वेळी आपण पाहिलं होतं मनोजला, ज्याने आपल्या संघाला पॉइंट मिळवून देण्यासाठी सगळे कसबपणाला लावले होते. जे गवळेश्वर गुंतवणूक आणि से मानाई देवी खेळ आपल्याला दुसरा प्रकार आहे. संघ व्यवस्थापक खेळण्याच्या दृष्टिकोनातून सज्ज राहा. हा महत्वाचा सामना. उमेश जयेश वरती नजर असतील. जयेश जबरदस्त आपण बघितलं तर या ठिकाणी किक लावले आणि आता मंचावरती दाखल होत आहेत. प्रगदेश खंडागळे यांचं शुभागमन मंचावरती झालेलं आहे. प्रगतीदादा कंटाळे यांचं शुभागमन मंचावरती झालेलं आहे. छोट्या गटातील एक उदयपूर खेळाडू आहे. प्रचंड प्रगल्भता गुणवत्ता टाकसून बनलेली आहे. तो मात्र संघामधील लढाई ज्या बाबतीत सातत्याने मॉन्टेसर चर्चा करतायत तो खेळाडू मनोज. पायाचा अप्रतिम वापर बोनस प्राप्त करण्याचा प्रयत्न झालाय का पाहूया. पंच किती समाधानी असतील. पाय ते सांगतात की तुम्ही एक पाय टाकला परंतु मागच्या पाय वरती हवेत येणं गरजेचं होतं, ते केलं नाही मैदानावरती. श्री भैरेश्वर शिव हवेली यावेळी रेड आपण पाहतो. सेंटरला टच करण्याचा प्रयत्न मात्र होत नाहीये. विशाल 10 नंबर विशाल रेड करतोय. यावेळी फ्लाइंग किक, टो टच करण्याचा प्रयत्न, रनिंग टो टच होतं. खूप सुंदर अशी त्याची चपळाई. पुन्हा एकदा बैठक मात्र अजूनही पॉईंट मिळत आणि ही वेळ येणारच होती कारण की आपण इतके प्रयत्न केल्यानंतर ज्यावेळी तुम्हाला पॉईंट मिळत नाही त्यावेळी तुम्ही परत जायचं असतं. मात्र तुम्ही वारंवार प्रयत्न करत होता, असफल झाला. तुमची पकड करण्यात आलेली आहे आणि नेहमीच म्हणलं जातं की अतिघाई आणि संकटात नाही, खूप घाई झाली या आपण रेड करत असताना. शुभम चढाई करते मैदानाच्या डाव्या कोपऱ्यावरती. किकचा चांगला वापर आणि काय घडलंय एक लाईनला तुम्ही टच झालाय. तुम्हाला मैदानाच्या थोडंसं बाहेर बसावं लागेल. 1 पॉईंट ती स्पर्धेला तुम्ही दिलाय, तो बाहेर केलाय. महत्वाचं म्हणजे मनोज बाद झालाय कारण की मनोज संघाच्या बाहेर असणं हे संघासाठी थोडंसं धोकादायक ठरू शकतं. प्लॅन
आता आपण या ठिकाणी बघितलं तर अत्यंत महत्वाचा हा सामना आहे. यामध्ये प्लॅन काय असेल तर कबड्डीच्या खेळामध्ये बऱ्याच वेळा आपण बघितलं मॉन्टेसर एखादा महत्वाचा हिरा आहे, महत्वाचा खेळाडू हुकमाचा एक बाहेर ठेवायचा आणि मग समोरच्या सगळ्यात पूर्ण करायची. हा डावच आता असू शकेल. मनोज नसला तर काय झालं, मी आहे ना, मैं हूं ना, असंच दाखवतोय उमेश. 33 नंबर आपण नेहमीच पाहतो पुणेरी पलटणसाठी जबरदस्त आकाश शिंदे खेळत असतो, त्याच्या बहारदार चढाई आपण पाहत असतो. तशीच चढाई त्या उमेशने केली होती, आपल्या संघासाठी गुण मिळवला होता. या ठिकाणी आता काय निर्णय होतोय पंचांचा आपण पाहूया. किती गुण मिळत आहेत ते श्री भैरेश्वर शिव हवेली संघाला. पंच त्या ठिकाणी सक्षम आहेत आणि खूप 3 पंच त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे अपील करण्याची आवश्यकता नाहीये. पंच त्या ठिकाणी तुमचे गुण तुम्हाला देणार आहेत. प्रदीप माने, नितेश पेडणेकर आणि अक्षय म्हसकर असे आपल्याला 3 खूप चांगले पंच मिळाले. या ठिकाणी किंगफिशर टर्न घेतला होता, मात्र पॉईंट नाही. मनोज आलेला आहे. मनोज यावेळी रनिंग हँड टच करण्याचा त्याचा प्रयत्न. ही स्कॉर्पियन किक खूप सुंदर कौशल्य त्याच्याकडून पाहायला मिळतात. विश्वसनीय आणि विश्वस्तरीय खेळ खेळतोय मनोज. बहुत ही अच्छा खेल. साई पिला डेट करने के लिए तैयार. एक अच्छा मुकाबला भी मैदान पर आप देख रहे हैं. 4 खिलाड़ी है, बहुत बड़ा फासला बना हुआ है, अब हौसले की जरूरत है और अच्छा खेल. अभी तक थोड़ा सा समय लेते हुए टच लाइन को पार किया, उसके बाद में मिड लाइन की तरफ आए हैं. जय गवळेश्वर गोंदवली श्री मानाई देवी खेळ आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार देण्यात येतो आहे. संघनायक संघ व्यवस्थापक जय गवळेश्वर गोंदवली आणि श्री मानाई देवी खेळ आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार देण्यात येतो आहे. आपण सामना खेळण्याकरता सज्ज रहायचे. 7 मिनट का समय समाप्त हुआ और हमारे जीडीसी की टीम बताएगी कि अभी क्या हालात है. बहुत ही अच्छा मुकाबला और 5-3 का मैच है, मतलब डिफेंडर ने बहुत अच्छा काम किया. शरद टीम की बात करें तो 5 पॉइंट है, अपोनेंट टीम के पास 3 पॉइंट, 2 का फासला अभी भी बना हुआ है. तो 5 पॉइंट और खुद मिलाकर 8 पॉइंट आए हैं. तो डिफेंडर ने बहुत अच्छा काम किया इस मुकाबले पहले 7 मिनट में. नक्कीच खूप छान पद्धतीने रक्षण करण्यात आलेलं आहे, आपल्याला पाहायला मिळतं. बेहतरीन खेल मैदान के अंदर. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय. लक्ष असेल ते 9 नंबरचा हा खेळाडू ज्याने आपल्या संघासाठी नेहमीच चांगली कारवाई केलेली आहे, खूप छान खेळ केलेला आहे. फिलहाल एम्प्टी ने कोई पॉइंट हमको नहीं मिला. खाली हाथ लौटते हुए रेडर. पुन्हा एकदा भरोशाचा आपला हात सडाईपटू ज्याने आपल्या संघासाठी संपूर्णतः सर्वांग सुंदर खेळ केलेला आहे. तो टच करण्याचा प्रयत्न. स्कॉर्पियन किक त्याच्याकडून पाहायला मिळतंय. प्रत्येक वेळी आपण स्कॉर्पियन किक पाहतो. आतमध्ये खूप खोलवर त्याची चढाई होती. मनोज 5-3 शरद गुलाजीबा और एक तरफ शिवा बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है और शानदार तरीके से टैकल किया गया. एक बार मुझे लग रहा था मोमेंटम है, मिडलाइन की तरफ जा रहे हैं, उसी वक्त सामने से ब्लॉक किया, पीछे से सपोर्ट आया और हमने इस बार बहुत खूबसूरती के साथ टैकल किया, काम तमाम किया. शानदार कॉन्टेस्टेंट. 6-3 अशी गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक 3 गुणांची आघाडी आहे ती आता. 5-4 वाला मैच है, लेकिन यहाँ एक बार फिर देखिए मैच में पलटवार हो रहा है. मैच में बिल्कुल पलटवार होता हुआ भैरेश्वर टीम की बात करते तो वो भी कमाल करने वाले खिलाड़ी है. और अब 6-5 आंकड़े बदल रहे, खेल बदल रहा है. 6-5 व्हाट अ मैच. कमाल का मुकाबला मैदान के अंदर. ये ऐसा मैच है जहां आप संयम को भी देखेंगे, आक्रमण भी देखेंगे. और दोनों खिलाड़ी जो है ना, मॉन्टेसर दोनों टीमें जो है ना उम्मीदवार नहीं दावेदार है. बहुत ही अच्छा प्रदर्शन दोनों टीमों का अभी तक रहा है. 6.56 खिलाड़ी बिल्कुल आए हैं और टच लाइन के ऊपर सारे खिलाड़ी बिल्कुल तैयार. दफा बनाने की कोशिश. 2-1-2-2 पुलास्टी में बैक का इस्तेमाल किया. दोबारा बैक का इस्तेमाल. याच दरम्यान प्रफुल्ल मात्र यांचं शुभागमन झालं. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. खूपच छान सर्वांग सुंदर खेळ या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शरद गुणाजी कबड्डी संघ विरुद्ध श्री भैरेश्वर शिव हवेली. आणि आता आपण ज्याची वारंवार चर्चा करत होतो प्रशांत, तेच म्हणजे काय, दवबिंदूचं आगमन व्हायला लागलं आणि त्यामुळे मॅट ओली होत चालली आणि त्यामुळे निसर्ग
क्षेत्र तयार झालंय आणि कबड्डीपटूंना चढाईपटूंना जो आपला सर्वांना सुंदर खेळ खेळायचा आहे त्या ठिकाणी थोडीशी का होईना अडचण निर्माण व्हायला लागलेली आहे। शरीर का बैलेंस रखना बहुत मुश्किल हो जाता है और 7-5 का ये मुकाबला 7-5 2 अंक की बढ़त बहुत ही अच्छा मुकाबला। अच्छा पैटर्न हम देख रहे हैं। फिलहाल ये रेड युवा खिलाड़ी है, प्रतिभाशाली खिलाड़ी है, ये भविष्य बहुत बढ़िया खेलते हैं। कद छोटा है और एंकल होल्ड कर दिया, शेर की जकड़ और कॉर्नर की पकड़ बात बन गई है। क्या जबरदस्त तरीके से एंकल होल्ड किया था। खिलाड़ी जाएंगे मैदान के बाहर और अब 5-8 बहुत बड़ी बढ़त। खूप छान अशी पकड पाहिली आणि आता पुन्हा एकदा मनोज आपल्या चढाईवर गुण वसूल करतोय। इज अ टेरिफिक रेडर आणि हा खेळ पहा इतकं भरोसा ठेवू नये, आपलीच माणसं आपले हात ओढतात आणि दोघांना बाद केलंय आणि त्यामुळे संघ आपण पाहतोय ऑल आउट होतोय आणि आणखीन 2 गुण मिळतात, 2+2 4 गुण मिळतात। एक लोन आपल्याला पाहायला मिळतोय। 12-5 अचानक खेळ बदललाय आणि संपूर्ण तो खेळ श्री भैरेश्वर शिव हवेलीने आपल्या बाजूने केलाय। बहुत बढ़िया प्रदर्शन। जय गवळेश्वर गोंदवली आणि श्री मानाई देवी खेळ, आपण जर माझा आवाज ऐकत असाल तर हा सामना समाप्त झाल्यानंतर 1 मिनिटाच्या आतमध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। जय गवळेश्वर गोंदवली आणि श्री मानाई देवी खेळ आपल्याला शेवटचा पुकार देण्यात येतो आहे। हा सामना समाप्त झाल्यानंतर 1 मिनिटाच्या आतमध्ये मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। मोठे सर एक चांगला उल्लेख तुम्ही केलात कबड्डीच्या खेळामध्ये। जेव्हा मातीवरती कबड्डीचा खेळ आपण सातत्यानं रुळला आपण खेळलो त्यावेळेला जेव्हा खरं तर आता ऑलआउट हा शब्द परिचित आहे, परंतु लोन हा शब्द पूर्वीच्या कबड्डीच्या खेळामध्ये सातत्यानं वापरला जायचा। पूर्वी फार कबड्डीमध्ये कॉमेंट्री व्हायची, पण आता प्रो कबड्डी आल्यामुळे या कबड्डीच्या खेळामध्ये कॉमेंट्री देखील आले आणि आता चूक झाले चुकीला बाकी नाही आहे। सामन्यामध्ये पुन्हा एकदा चित्र बदलेल का त्याची शक्यता निर्माण झालेली आहे। खूप छान पद्धतीने खेळ बदलतोय। 6 आणि आता 13 अशी स्थिती मैदानावर। एक मोठी आघाडी आहे श्री भैरेश्वर शिव हवेलीकडे आणि त्यामुळे ही आघाडी टिकवून ठेवायचा हाच मानस असेल आणि ह्याच मानसाने मनोज खेळतोय। संपूर्णतः या सामन्यामध्ये मनोजने आपल्या चढाईने आपल्या बहादर चढाईने सगळ्यांची मनं जिंकून घेतलेत। यावेळी सुद्धा तो 1 गुण वसूल करतोय। एक खूप चांगला रेडर आपल्याला मनोजच्या स्वरूपात श्री भैरेश्वर शिव हवेली या संघाकडून पाहायला मिळतं। आक्रमण हा खेळाडू देखील करतो, त्याच्याकडे देखील प्रचंड गुणवत्ता ठासूमध्ये ट्विस्ट झाला, परंतु इथे अनुभवी असलेले खेळाडू काय सपोर्ट करतात। मध्यरक्षक आणि गोपरक्षक यांचा समन्वय आपल्याला बघायला मिळालाय आणि त्याचा फायदा इथे आता मिळतोय। मोठी आघाडी आहे। एका ठिकाणी मनोजच्या रेड आहे तर 4 नंबरचा जो रक्षक आहे ही जो खेळ आहे तो वाखाणण्याजोगा आहे। प्रशांत निश्चितच खूप चांगली कामगिरी केली आणि म्हणून आता एक मोठी आघाडी आहे। हवेली संघाची हवा मैदानावरती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये। आता काउंटडाऊन सुरू झाले, दबाव आता जो असेल तो निश्चितच प्रतिस्पर्धी संघावरती असणार आहे। पिछाडीवरती आहे संघ। मोमेंटम प्राप्त करण्याकरता निश्चितच गुणांची आवश्यकता, परंतु या मॅच मध्ये हवेली संघाने दमदार कामगिरी केली। 16-7 स्पर्धेमध्ये अनेक संघांचा थवा जरी असला तरी श्री भैरेश्वर शिव हवेली या संघाचीच हवा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। समर्थ प्रतिष्ठान दिवा या स्पर्धेमध्ये क्या बात आहे। आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, मैदानावरती आहे हवेलीची हवा। सामना सुरू आहे, ते शहर आणि गाव आहे दिवा, तुमचा आमचा दिवा। आणि आता इथे या मॅच मध्ये जर बघितलं तर 8-16 8 गुणांची आघाडी आहे। हवेली संघानं अप्रतिम कामगिरी परसूट केलं होतं। 1 पॉईंट आपल्याला मिळेल, वेळ कमी आहे त्यामुळे अतिशय वेगवान चढाई आपल्याला बघायला मिळतात। खूपच छान खेळ केलाय। खरं तर चढाई आपण मनोजची पाहिली आणि त्यानंतर कोपरा रक्षकांनी केलेलं आहे। ही अगदी शरद गुणाची कबड्डी संघ यावेळी पकड करतोय, मात्र त्यामध्ये दम नाहीये। जयेश आलेला आहे, जयेशने गुण मिळवले, जयेशला पाहावी तशी साथ मिळालेली नाहीये। अनुभवी संघ आहे शरद गुणाची कबड्डी, मात्र यावेळी श्री भैरेश्वर शिव हवेली यांच्या समोर असं म्हणावं लागेल की थोडीशी का होईना डाळ शिजलेली नाही। 11-16 म्हणजे मागच्या 1.5 मिनिटांमध्ये खूप चांगला खेळ निश्चितच झालाय, परंतु तो अगोदर व्हायला पाहिजे होता। आता त्याच्यावरती चर्चा होईल, किती मिनिटं शिल्लक आहेत, किती सेकंद शिल्लक आहेत ते देखील पाहणं गरजेचं आहे। रनिंग हँडल करण्याचा प्रयत्न, क्रॉस वरती खेळाडू उभे आहेत, आक्रमण इथे केलं गेलेलं आहे। बघूया काय घडतंय, बाहेरचा सुंदर वापर
लगी कॅटच करण्याचा प्रयत्न दमछाक झाले का हो 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 काय घडलंय काय बिघडलंय पाहूया 12-16 ऑल आउटची संधी आहे ऑल आउटची संधी नामी संधी आहे 13-13 मैदानावरती काय खेळ सुरू आहे बघूया काय घडतंय 13-16 ऑल आउट जर केलं तर सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलेल रंग बदलेल खेळ बदलेल कबड्डीचा खेळ है शानदार खेल मैदान के अंदर मैदान के लेफ्ट कॉर्नर की तरफ चले गए और गलती करते रहे खिलाड़ी एक गलती आपको नहीं करनी थी गलती से मिस्टेक वाला गाना बीच मैदान पर बचता हुआ और सेलिब्रेशन करने का मौका मिलता हुआ फिलहाल इस पर सारे खिलाड़ी को वंडरफुल मैच बहुत अच्छा मैच था और हवेली की हवा रही लेकिन दूसरी तरफ से कोशिश बहुत बढ़िया शानदार गेम बिल्कुल रहा